F2 जनरेशनसाठी जसं आता हे टॉल प्लांट आहे, हे डॉर्फ प्लांट आहे. टॉल कॅपिटल टी, डॉर्फ स्मॉल टी. कॅपिटल टी, स्मॉल टी हे झाले यांचे जिनोटाइप्स, जेनेटिक मेकअप फॉर पर्टिक्युलर ट्रेट. हे झाले यांचे फिनोटाइप. फिनोटाइप म्हणजे एक्सटर्नल अपिअरन्स फॉर पर्टिक्युलर ट्रेट. नंतर आता गॅमिट्स. हा झाला कॅपिटल टी. याच्यापासून जेवढे गॅमिट्स बनतील त्यामध्ये येणार स्मॉल टी. मग फर्टिलायझेशन कॅपिटल टी, स्मॉल टी. दिस इज F1 जनरेशन. हे झालं F1 जनरेशन. F1 जनरेशनमध्ये आपल्याला मिळाला हायब्रिड टॉल. हायब्रिड टॉल म्हणजे हेटेरो झायगस. कसा आहे हा? मोनो हायब्रिड. इतकं कळलं तुम्हाला? इथपर्यंत आलो. प्रश्न आहे आपला F2 जनरेशन. F2 जनरेशन म्हणजे काय? F2 जनरेशन मेंडलनी कसं काढलं होतं? हा जो त्याला जे F1 जनरेशनमध्ये जे इंडिव्हिज्युअल मिळाले त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन करून F2 जनरेशन मिळवलं होतं. जसं आता F1 जनरेशनमध्ये हा एक प्लांट त्यांना मिळाला, कॅपिटल टी, स्मॉल टी. या प्लांटमध्ये सेल्फ पॉलिनेशन होणार, म्हणजे दुसरं प्लांट इथे आता इन्व्हॉल्व्ड नाही. कळलं का? या प्लांटमध्ये काय होणार आहे? हे मिळालेलं जे प्लांट आहे हे F1 जनरेशनमधलं मिळालेलं आहे. म्हणजे हे आहे F1 इंडिव्हिज्युअल. काय आहे? F1 इंडिव्हिज्युअल. एकच मिळेल का? अनेक मिळतील, पण आपल्याला किती घ्यायचं आहे आता समजून सांगण्यासाठी एक. मग याच्यामध्ये काय करायचं? या प्लांटमध्ये मेंडलनी काय केलं होतं? सेल्फिंग. सेल्फिंग म्हणजेच काय? सेल्फिंग म्हणजे त्याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन केलं म्हणजे काय? काहीच नाही केलं. क्रॉस पॉलिनेशनसाठी काहीतरी करावं लागेल ना. पोलन ग्रेन्स त्या स्टिग्मॉर डिपॉझिट करावं लागेल. सेल्फ पॉलिनेशनसाठी काहीही करावं लागणार नाही, कारण नॅचरली ते प्लांट जे आहे त्याच्या फ्लॉवरमध्ये नॅचरली काय होणार आहे? सेल्फ पॉलिनेशन. हे प्लांट मोठं झालं, या प्लांटला फुलं लागले आणि त्या फुलामध्ये नॅचरलीच काय झालं? सेल्फ पॉलिनेशन झालं. सेल्फ पॉलिनेशन होऊन सेल्फ फर्टिलायझेशन झालं आणि सेल्फ फर्टिलायझेशन होऊन त्याला काय लागल्या? शेंगा लागल्या, पॉड्स लागल्या. आलं का लक्षात? त्या पॉड्सचे दाणे जेव्हा जमिनीत लावू त्याच्यापासून जे झाडं निघतील ते कोणतं जनरेशन झालं? F2 जनरेशन. कळलं का रे? मग याच्यामध्ये दोन प्रकारचे गॅमिट्स मिळतील. कोणते कोणते? कॅपिटल टी आणि स्मॉल टी. कॅपिटल टी, स्मॉल टीवाले मेल गॅमिट्स आणि कॅपिटल टी, स्मॉल टीवालेच फिमेल गॅमिट्स. मेल गॅमिट्सही हेच प्लांट तयार करेल, फिमेल गॅमिट्सही हेच प्लांट तयार करेल. समजत आहे ना? तर हे जर मेल गॅमिट्स आहेत, फिमेल गॅमिट्स पण असेच मिळणार आहेत, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. थोडंसं आणखी जास्त चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून सांगते. दिसतंय का इथलं? फक्त एवढं सांगा. इथलं दिसतं का? हे कॅपिटल टी, स्मॉल टीवालं दोन प्रकारचे गॅमिट्स बनवेल, मेल गॅमिट्स आणि फिमेल गॅमिट्स. यामध्ये मेल गॅमिट्स दोन प्रकारचे असतील, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. फिमेल गॅमिट्स पण दोन प्रकारचे असतील, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. जर या मेल गॅमिटनी या फिमेल गॅमिटला फर्टिलाइज केलं तर झायगोटमध्ये कॉम्बिनेशन येणार कॅपिटल टी. जर या मेल गॅमिटनी या फिमेल गॅमिटला फर्टिलाइज केलं, झायगोटमध्ये कॉम्बिनेशन येणार कॅपिटल टी, स्मॉल टी. जर या मेल गॅमिटनी या फिमेल गॅमिटला फर्टिलाइज केलं, कॉम्बिनेशन येणार झायगोटमध्ये कॅपिटल टी, स्मॉल टी. आणि या मेल गॅमिटनी जर या फिमेल गॅमिटला फर्टिलाइज केलं,
तर झायगोटमध्ये कॉम्बिनेशन येणार स्मॉल टी स्मॉल टी. हे होणार टॉल, हे सुद्धा टॉल, हे सुद्धा टॉल, हे मात्र काय आहे डॉर्फ आहे. 3 मिळणार टॉल आणि 1 मिळणार डॉर्फ. 3:1. हे प्युअर टॉल आहे आणि हे काय आहे, हे आहे हायब्रिड टॉल. आणि हे डॉर्फ रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे, हे तर टॉलच हे तर प्युअरच राहतं, होमोझायगसच राहतं. तर प्रश्न हा आहे की हे जे जनरेशन आहे दिस इज F2 जनरेशन. F2 generation is obtained by selfing the individuals obtained in F1 generation. F1 जनरेशनमध्ये जे इंडिव्हिज्युअल्स मिळाले त्या इंडिव्हिज्युअल्समध्ये सेल्फ पॉलिनेशन केल्यानंतर जी जनरेशन मिळेल दॅट इज कॉल्ड ॲज F2 जनरेशन. काही डिफिकल्टी समजलं सगळ्यांना? मग F2 जनरेशनची डेफिनेशन आपण इथे लिहून घेऊ आणि मग हा जो टॉपिक आहे आजचा आपला संपून टाकू. F2 जनरेशनची डेफिनेशन पुस्तकामध्ये जशी दिलेली आहे तशी डेफिनेशन आपण लिहू F2 जनरेशनची. F2 जनरेशन म्हणजे द सेकंड जनरेशन. F2 जनरेशन म्हणजे काय? द सेकंड जनरेशन. सेकंड जनरेशन म्हणजे प्रोजिनी प्रोड्यूस बाय सेल्फिंग. सेल्फिंग म्हणजेच काय होतं? इनब्रीडिंग. सेल्फिंग म्हणजे काय होतं? सेल्फिंग म्हणजे इनब्रीडिंग. सेल्फिंगचा अर्थ काय होतो? इनब्रीडिंग. कशाचं सेल्फिंग केलं? सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन. सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन ऑफस्प्रिंग्स is called second filial generation. Example आहे progeny produced from a cross. Progeny produced from a cross between two F1 individuals. टू F1 इंडिव्हिज्युअल्स म्हणजे काय? F1 इंडिव्हिज्युअल्समध्ये कॅपिटल टी स्मॉल टी इंटू कॅपिटल टी स्मॉल टी. ही झाली डेफिनेशन. कशाची डेफिनेशन झाली? ही F2 जनरेशन. द सेकंड जनरेशन प्रोजिनी प्रोड्यूस्ड बाय सेल्फिंग और इनब्रीडिंग ऑफ F1 जनरेशन ऑफ स्प्रिंग is called second filial generation. Example, progeny produced from a cross between two F1 individual. 2 F1 इंडिव्हिज्युअलमध्ये जेव्हा क्रॉस होणार तेव्हा त्यापासनं F1 इंडिव्हिज्युअल दॅट इज त्यापासनं जी आपल्याला प्रोजिनी मिळेल दॅट इज कॉल्ड. त्या प्रोजिनीमध्ये म्हणजे प्रोजिनी म्हणजे जेवढे इंडिव्हिज्युअल आपल्याला मिळतील त्या सगळ्यांनाच काय म्हणतात? प्रोजिनी. तर ते कोणतं जनरेशन झालं? दॅट इज F2 जनरेशन. तर इथे आपलं पूर्ण आजचं ज्या डेफिनेशन्स होत्या त्या संपलेल्या आहेत. केलं होतं मोनोहायब्रिडची डेफिनेशन आपण शिकतो आहे. यासाठी याच्या एक्सप्लेनेशनसाठी लक्ष द्या इकडे. हे प्युअर टॉल प्लांट आहे. प्युअर टॉल प्लांटमध्ये जिनोटाईप्स आहेत कॅपिटल टी कॅपिटल टी. हे होमोझायगस आहे म्हणून याच्यामध्ये कॅपिटल टी कॅपिटल टी. हे डॉर्फ प्लांट आहे. डॉर्फ प्लांटमध्ये जिनोटाईप्स आहेत स्मॉल टी स्मॉल टी. हे प्युअर टॉल, हे डॉर्फ, हे 2 पॅरेंट्स आहेत. प्युअर टॉल प्लांट जेव्हा गॅमिट्स बनवेल सगळ्या गॅमिट्समध्ये टॉलसाठी कॅपिटल टी. प्युअर डॉर्फ प्लांट जेव्हा गॅमिट्स बनवेल यामध्ये सगळ्या गॅमिट्समध्ये डॉर्फसाठी हाईटसाठी कोणता जीन असेल? स्मॉल टी. हे रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे. स्मॉल अल्फाबेटनी जे आपण रिप्रेझेंट करतो ज्याचे जिनोटाईप स्मॉल अल्फाबेटनी रिप्रेझेंट होतात ते रिसेसिव्ह असतं. आणि रिसेसिव्ह हे नेहमीच काय राहतं? प्युअर राहतं, होमोझायगस राहतं. एकाला मेल कन्सिडर केलं, एकाला फिमेल कन्सिडर केलं, क्रॉस पॉलिनेशन केलं, यामध्ये क्रॉस फर्टिलायझेशन होईल.
मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट फ्यूज होणार, झायगोटमध्ये कॉम्बिनेशन आलं, कॅपिटल टी स्मॉल टी. हे झालं F1 जनरेशन म्हणजे फर्स्ट फिलियल जनरेशन. याची डेफिनेशन पण आपण नंतर घेणार आहोत. हा जो झायगोट आहे ज्यामध्ये हाईटसाठी 2 डिसिमिलर जीन्स आहेत, अल्टरनेटिव्ह जीन्स आहेत, कॅपिटल टी आहे, तर याचा दुसरा जो याच्यासोबत असलेला दुसरा जीन आहे तो आहे स्मॉल टी. यापासून जे प्लांट डेव्हलप होणार ते प्लांट होणार टॉल. हे प्लांट टॉल होणार, पण या टॉल प्लांटमध्ये आणि या टॉल प्लांटमध्ये काय फरक आहे? हे जे टॉल प्लांट आहे हे टॉल प्लांट प्युअर आहे, होमोझायगस आहे, आणि या प्युअर टॉल प्लांट आणि प्युअर डॉर्फ प्लांटचा क्रॉस करून F1 जनरेशनमध्ये जे प्लांट मिळालं ते सुद्धा टॉल आहे, पण ते कसं आहे? हायब्रिड टॉल आहे, हेटेरोझायगस आहे. हेटेरोझायगसलाच काय म्हणतात? हायब्रिड. तर याला म्हणायचं हायब्रिड टॉल. मग आपला प्रश्न आहे मोनो हायब्रिड. हे किती कॅरेक्टरसाठी हायब्रिड आहे? एक कॅरेक्टरसाठी. कोणतं कॅरेक्टर? हाईट ऑफ प्लांट. कोणतं कॅरेक्टर? हाईट ऑफ प्लांट. म्हणून याला म्हणायचं मोनो हायब्रिड. काय म्हणायचं याला? मोनो हायब्रिड. एकाच कॅरेक्टरसाठी आपल्याला हे हायब्रिड दिसून राहिलं. एक जे कॅरेक्टर आहे टॉल, हे जे ट्रेट आहे, एक ट्रेट जे आहे टॉल, या टॉलसाठी यामध्ये 2 वेगवेगळे जीन्स आहेत. बाकीचे आपल्याला एका वेळेस एकच कॅरेक्टर स्टडी करायचं आहे. मेंडलनी एका वेळेस एकच कॅरेक्टर स्टडी केलं होतं, बाकीच्यांचा विचार करायचा नाही. तर टॉलनेससाठी यामध्ये एक कॅपिटल टी आलेला आहे, एक स्मॉल टी आलेला आहे. तर या टॉलनेस या एका ट्रेटसाठी हे हायब्रिड आहे, म्हणून याला म्हणायचं मोनो हायब्रिड. आता हे डेफिनेशन बघा. इट इज हेटेरोझायगस. कसं आहे हे? हेटेरोझायगस आहे. फॉर वन ट्रेट, फक्त एका ट्रेटसाठी. कोणता ट्रेट घेतला मी इथे? टॉल. अँड इज प्रोड्यूस आफ्टर, आणि कसा तयार झालेला आहे हा? अँड इज प्रोड्यूस आफ्टर क्रॉस बिटवीन पेरेंट, अँड इज प्रोड्यूस आफ्टर क्रॉस बिटवीन पेरेंट्स डिफरिंग इन वन पेअर ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर. बघा, 2 पेरेंटचा क्रॉस केला, पण हे जे 2 पेरेंट आहे यांच्यामध्ये एक कंट्रास्टिंग कॅरेक्टर आहे, सिंगल एक कॅरेक्टर यांचं कन्सिडर केलेलं आहे. ते एक कॅरेक्टर म्हणजे हाईट ऑफ प्लांट. एक कॅरेक्टर म्हणजे काय? हाईट ऑफ प्लांट. आणि या हाईट ऑफ प्लांटसाठी, हे जे हाईट ऑफ प्लांट आहे, या हाईट ऑफ प्लांटसाठी जी पेअर घेतलेली आहे ती पेअर कंट्रास्ट आहे. हा टॉल आहे आणि हे प्लांट डॉर्फ आहे. म्हणजे किती पेअर झाल्या? सिंगल पेअर. किती पेअर झाली कंट्रास्टिंग कॅरेक्टरची? सिंगल पेअर. म्हणजे हे जे 2 पेरेंट्स आहे हे डिफरिंग आहे. कशामध्ये डिफरिंग आहे? इन वन पेअर ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर. हायब्रिड टॉल प्रोड्यूस इन अ क्रॉस. हायब्रिड टॉल कसा प्रोड्यूस झाला? हायब्रिड टॉल प्रोड्यूस इन अ क्रॉस. हायब्रिड टॉल प्रोड्यूस इन अ क्रॉस बिटवीन प्युअर टॉल अँड प्युअर डॉर्फ पॅरेंट. हायब्रिड टॉल कसा प्रोड्यूस झाला? तो प्युअर टॉल प्लांट आणि प्युअर डॉर्फ प्लांटच्या क्रॉस नंतर तयार झाला. आणि हायब्रिड कसा राहतो? मोनो हायब्रिड कसा राहतो? इट इज अ हेटेरोझायगस. कसा आहे तो? इट इज अ हेटेरोझायगस फॉर सिंगल पेअर ऑफ अलिल्स. सिंगल पेअर ऑफ अलिल्स. ही जी एक पेअर आहे यामध्ये एक कॅपिटल टी आहे आणि दुसरा स्मॉल टी आहे, म्हणजे हा हेटेरोझायगस आहे. कशासाठी हेटेरोझायगस आहे? फॉर सिंगल पेअर ऑफ अलिल्स.